जेवण खाऊन जाय ना. देऊळगाव राजा तालुक्यातील गुंजाळा गावचे संयोग शिवाजी केदार नुकतेच 18-19 वर्षाचा युवक आणि या युवकानं एक उल्लेखनीय कामगिरी केली. गावातून पहिल्यांदाच पुस्तक लिहिणारा हा युवक म्हणजे आपण भारताची प्रतिज्ञा म्हणतो, सर्व ती प्रतिज्ञा पालन करण्याचं दररोज म्हणतो, परंतु या विद्यार्थ्याने ती प्रतिज्ञा म्हणत आत्मसात करत आज एक शिक्षक, एक शिल्पकार, विद्यार्थ्याचे जीवन घडवणारे शिक्षक हे शिल्पकार असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि एक पुस्तकाचं लेखन करून त्याला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी पात्र ठरलेले पुस्तक शिक्षक एक शिल्पकार बनवलेले आहे. आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेऊया त्यांचे एक आत्ममार्गदर्शन. नमस्कार. मी संयोग शिवाजी केदार. मी एक लेखक आहे आणि हे जे पुस्तक एक शिक्षक एक शिल्पकार हे मी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या आधारावर लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे जसा एक शिल्पकार असतो, शिल्पकार म्हणजे काय, जे रानावनातून जे दगड आणतात, ज्या दगडाला कोणतेही रूप आणि काहीच नसतात, तर ते दगड एक शिल्पकार आपल्या ठिकाणी घेऊन येतो आणि त्या चन्नी हातोडा जो असतो त्याने त्या दगडाला एक नवीन रूप देतात. तसेच एक आपले जे शिक्षक असतात की जे आपल्या विद्यार्थ्यांना आयुष्य घडवणारे, की त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अधुरं आहे, असे माननीय सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. शिक्षक म्हणजे हे पुस्तक लिहिण्याचं एक कारण म्हणजे असं आहे की जे आपले शिक्षक आहे, जे आपल्याला म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला वर्गामध्ये येतो आणि आपण एक मातीचा गोळा किंवा दगड म्हणून येतो, तर आपल्याला समजावून रागावण्यामागील पण त्यांचं एक प्रेम असतं. तर आपल्याला ज्यांनी आपल्याला म्हणजे असं जसं चिन्नी हातोड्याने शिल्पकार एका दगडाला आकार देतो, तसेच एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी हा आकार दिलेला आहे, एक रूप दिलेलं, एक जीवनाचं एक सामर्थ्य आणि शांतता, संयम, संघर्ष करण्याची एक ताकद त्यांच्याकडूनच मिळालेली आहे. आणि मला तरी वाटतं हे पुस्तक ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी नक्कीच याचं 100% पालन होणार आहे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हे पुस्तक एकदा घेऊन पूर्णपणे वाचन करावे. शिक्षक एक शिल्पकार, विद्यार्थ्याचे जीवन घडवणारे पुस्तक तुमच्या मुलाने लिहिले आहे. खरं पाहताना केदार साहेब, तुमची आमची बऱ्याच दिवसापासून ओळख आहे, पण तुम्ही प्रत्येक तुमच्या गॅरेजवर आलेली गाडी दुरुस्त करता आणि एक मेकॅनिकचं तुमचं एक म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीतून तुम्ही मोठा संघर्ष करण्याची प्रेरणा मुलाला दिली. आज तुमच्या मुलाने असे हे पुस्तक लिहिले आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नमस्कार. मला तर वाटतंय की हे जे माझ्या मुलाने पुस्तक लिहिलं त्याचे विचार असे पूर्ण घरोघरी जावं असं वाटते. जसा मी एक मेकॅनिकल असल्यामुळे माझ्याकडे गाडी आल्यानंतर मी दुरुस्त करतो, तसंच माझ्या मुलाने एक विचार केला की बुवा आपल्या आईवडिलाचे संस्कार आपल्यावर जसे आहेत तसे पूर्ण विद्यार्थ्यावर घरोघरीत व्हावे, म्हणून मी याच्यावर एक विचार केला. मुलाने तो विचार केला आणि विचार केल्यानंतर त्याने जो अभ्यास करत त्याच्या मनामध्ये एक विषय असा आला की आपण एक असं पुस्तक लेखक होऊ, याची त्याच्या मनात भावना झाली. आणि असाच विचार करत त्यांनी हे पुस्तक पूर्णपणे लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये सर्व अशी माहिती आहे की जो आताच्या काळात आईवडिलाला कामामध्ये व्यस्त असल्यामुळं मुलांकडे लक्ष देता येत नाही. मुलाला आपण सांगतो की आपल्याला ड्युटीवर जायचं असते, बाहेर जायचं असते, कामामध्ये जायचं असते. मुलांना आपण सांगतो की आज तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला जो अभ्यास सांगितलेला आहे, तुम्ही ट्युशनला जा, अभ्यास करा, बस एवढं सांगून आपण चालले जातो. पण हे पुस्तक एक असं लिहिलेलं आहे की हे पुस्तक एकदा विद्यार्थ्यांनी वाचलं तर त्याच्या मनामध्ये ह्या पुस्तकाबद्दल असं काही वातावरण निर्माण होते मनामध्ये की खरोखर शिक्षक एक शिल्पकार हे पुस्तक म्हणूनच नाही, शिक्षक आपल्यासाठी काय असतो, शिक्षक आपल्यासाठी सर्व काही असतो आणि शिक्षकापासूनच आपण काही सर्व घेऊ शकतो. आणि आईवडिलांसोबत कसं वागायचं, कसं प्रेम द्यायचं, मोठ्या माणसाचा कसा आदर करायचा, हे सर्व ह्या पुस्तका माहितीद्वारे केलेलं आहे. खरं तर सांगायचं म्हणजे मी मेकॅनिकल आहे आणि मेकॅनिकलचे मुलं आता कसे निघतात, काय निघतात हे कोणाला तर माहिती नाही राहत. पण आजकाल ह्या युगामध्ये
कॉम्प्युटर जमाना झालेला आहे, सर्व मोबाईलमध्ये व्यस्त आहे मुलं. मोबाईल सोडून ते दुसरं कशातच त्यांचं लक्ष नसते. पण ह्या पुस्तकामध्ये अशी काही माहिती आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर खरोखर ज्यांनी ही पुस्तक वाचलं आहे तर ह्या पुस्तकामध्ये काय आहे याच्याबद्दल त्याच्या मनात 100% भावना निर्माण होते. आणि माझा मुलगा माळकरी आहे. खरं तर मी माळकरी नव्हतो, पण माझा मुलगा माळकरी झाल्यानंतर मुलाने मला माळकरी केलं. हे असं सौभाग्य फक्त मलाच लाभलं. आणि माझ्यासारखे जे आईवडील पूर्ण विद्यार्थ्याला जसं हो, त्यांच्याही मुलांना अशाच प्रकारे त्यांच्या आईवडिलांसोबत वागावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे. अत्यंत अति महत्त्वाचं पुस्तक आहे हे. पूर्ण प्रकाशन आणि पूर्ण लायसन भेटून हे पुस्तक गव्हर्मेंट पूर्ण झालेलं आहे. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवील हे नुसतं प्रतिज्ञात म्हणत नाहीत, तर त्यांनी आज हे साकार करून दाखवलंय. आणि शिक्षक एक शिल्पकार हे पुस्तक संयोग शिवाजी केदार यांनी छापलं आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडीशी काय छोटी प्रेरणा काय सांगता येईल लोकांना? छोटी प्रेरणा माझ्याकडून एवढीच राहील की जे पुस्तक समजा 18 ते 19 वर्षाचा मुलगा जर एक लेखक म्हणजे लेखक होऊ शकतो, पुस्तक लिहू शकतो, तर आपल्यासारखे अनेक असे जे विद्यार्थी आहे की ते पण सुद्धा आपल्या शाळेचं नाव मोठं करून, आपल्या आईवडिलांचं, आजी आजोबांचं म्हणजे आपलं गावाचं नाव मोठं करून आपण पण एक स्वतःचं पुस्तक लिहू शकतात. आणि ह्यानुसार आपले जे विचार आहे तर हे पूर्ण आपले जे महाराष्ट्र देश आहे ह्या सर्वांना आपण आपले विचार पोहोचू शकतो अशी माझी इच्छा आहे. आपला सर्वात मोठा मुद्दा आहे की जो मोबाईल आणि हे आजच्या युगातील कलियुगातील आपण मुलं, तर सांगायचं जर झालं तर मोबाईलचा वापर हा योग्य प्रमाणे केला गेला पाहिजे. आता जे मुलं आहे, ज्या मुलांना वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आवड आहे, ते मुलं आपल्या मोबाईलवरती एखादं भाषण किंवा कीर्तन किंवा भजन असे सुद्धा व्हिडिओ बघू शकतात. आणि जर समजा जास्तीच असं बोर व्हायला लागलं तर सुद्धा कॉमेडी रील बघू शकतात. पण मोबाईल जेवढा होईल तेवढा शक्य आपल्या उपयोगासाठी वापरायला हा सर्वात चांगला मार्ग आहे. कसं आहे की हे जे आधुनिक जे शिक्षक आहे की हे आपल्याला मोबाईलवर नाही शिकवते, पण हे आपल्याला अस्तित्वात म्हणजे प्रत्यक्षात शिकवते. मोबाईल आपल्याला म्हणजे मोबाईलचा वापर आपण अशा प्रकारे करू शकतो की जो विद्यार्थी गावाकडे आणि त्याचं येणं जाणं किंवा समजा प्रवास त्याचा शहरापर्यंत होऊ शकत नाही, तर असे आपले आधुनिक काळातले भरपूर शिक्षक असे आहेत की जे ऑनलाईन क्लासेस घेतात. तर अशा ऑनलाईन क्लासेसद्वारे आपण आपल्या त्या मोबाईलवर देखील वापर करू शकतो. आणि सर्वात मोठा मुद्दा हा आहे की आपले जे आईवडील आहे तर यांनी कृपया जे आपला मुलगा आहे तर यांना मोबाईल जेवढा होईल तेवढा आपल्या वापरासाठीच दिलेला पाहिजे. असं टाईमपाससाठी मोबाईल दिलेला नाही पाहिजे. आणि हा आईवडिलांना देखील हा विचार करणे खूप गरजेचं आहे. कारण की जर आपला मुलगा मोबाईल जास्त वेळ बघत असेल तर यात नुकसान आपलं नाही तर त्यांच्याच मुलाचं नुकसान आहे, असं त्यांनी भावना त्यांच्या मनात निर्माण केल्या गेली पाहिजे असं माझं व्यक्त आहे.